गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेसनमध्ये आपण भागीदारी संदर्भातल्या विविध समायोजना बघितल्या. त्याचा कुठल्या 2 खात्यांवर परिणाम होतो. प्रत्येक समायोजनेला 2 इफेक्ट असतात. त्याच्यामुळे जेव्हा समायोजनांचा विचार करतात तेव्हा एक खातं नावं आणि एक खातं जमा होत असतं. हे आपण मागल्या पिरियडमध्ये बघितलं. आज आपण बघणार आहात नवीन भागीदाराचा प्रवेश. म्हणजे जेव्हा 2 भागीदार किंवा 2 पेक्षा अधिक भागीदार ऑलरेडी व्यवसाय करत असतात आणि तिसरा एखादा भागीदार नव्याने त्या व्यवसायात सामील होत असतो तेव्हा त्याला नवीन भागीदार किंवा त्या भागीदाराचा भागीदारीत प्रवेश असं म्हटलं जातं. भागीदारी कायदा 1932 नुसार अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेत सगळ्या म्हणजे जे काही भागीदार आहेत त्या सगळ्यांच्या संमतीने नवीन भागीदाराला प्रवेश देता येतो. असा भागीदार नवीन भागीदार म्हणून ओळखला जातो. भागीदारीच्या व्यापाराचा पसारा वाढला जेव्हा पसारा वाढतो तेव्हा भागीदारांना अधिक भांडवलाची आणि तांत्रिक कौशल्याची गरज निर्माण होते. म्हणून अशा वेळेला तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्ती आणि ज्याच्याजवळ पैसा आहे अशी व्यक्ती भागीदार म्हणून घेतली जाते. यालाच भागीदाराचा प्रवेश असं म्हणतात. नवीन भागीदार जुन्या सर्व भागीदारांच्या संमतीने प्रवेश घेतो आणि सर्वांच्या संमतीने पुन्हा नवीन करार करण्यात येतो. भागीदारीमध्ये प्रवेश मिळाल्याबरोबर जो नवीन भागीदार आहे तो त्या दिवसापासूनच भागीदाराच्या संपत्ती आणि देयतेचं बरोबरच लाभ आणि हानी यांच्यामध्ये भागीदार बनतो. संपत्ती आणि देयतामध्ये भागीदार बनण्यासाठी त्याला भांडवल आणावं लागतं आणि लाभालाभामध्ये हिस्सा मिळवण्यासाठी त्याला ख्यातीसाठी काही रक्कम आणावी लागते. ख्याती म्हणजे नावलौकिक ती अदृश्य संपत्ती असते आणि जे भागीदार अस्तित्वात असतात ते भागीदाराने आणलेली ख्यातीची जी रक्कम आहे ती आपापसात वाटून घेतात. अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेत नवीन भागीदाराला प्रवेश देण्याचा मुख्य उद्देश हा म्हणजे जे व्यावसायिक कार्य आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. नवीन भागीदाराने आणलेली भांडवलाची रक्कम ही भागीदारी करारानुसार आणि ठरलेल्या नियमानुसार किंवा ठरलेल्या अटीप्रमाणे अवलंबून असते. जेव्हा नवीन भागीदाराने आणलेला पैसा किंवा वस्तूच्या स्वरूपात भांडवल आणलं असेल तर त्या संदर्भात जशी आपण एरवीला नोंद करतो भागीदाराचं समजा रोख आणली तर रोख खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराचं खातं जमा आणि समजा संपत्ती आणली तर संपत्ती खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराचं भांडवल खातं म्हणजे विशिष्ट संपत्ती खातं जमा आणि येणाऱ्या भागीदाराचं खातं जमा अशी ती नोंद केली जाते. नवीन भागीदाराच्या लाभाच्या प्रमाणात किती हिस्सा असेल, तो अस्तित्वात असलेल्या भागीदारांच्या लाभाच्या प्रमाणातून कसा मिळवायचा, या संपूर्ण बाबी नवीन आणि जुने भागीदार एकत्र बसून ठरवतात आणि त्यानुसार नवीन भागीदाराला भागीदारीत हिस्सा देण्याचं मान्य केलं जातं. आता जी ख्यातीची नोंद आहे त्याबद्दल आपण बघू. आता ख्याती म्हणजे मी मगाशीच सांगितलं नावलौकिक किंवा प्रतिष्ठा, पद, कीर्ती, प्रसिद्धी. हे नाव कमवण्यासाठी खूप परिश्रम, प्रामाणिकपणाने प्रयत्न करणं, सेवा तत्परता, ग्राहकांशी चांगले संबंध, संघटन कौशल्य इत्यादींच्या द्वारे ख्यातीही मिळत असते किंवा ख्यातीही तयार होत असते. या सर्व गोष्टी व्यापाऱ्याजवळ असतील
तर ती संस्था ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकते आणि विश्वास एखाद्या व्यक्तीवर निर्माण झाला की नक्कीच त्याच्याकडली विक्रीही वाढते. साधारण नफ्यापेक्षा त्याला जास्ती नफा मिळतो. इतर व्यापारी संस्थांपेक्षा एखाद्या विशिष्ट व्यापारी संस्थेला जी जास्ती नफा कमवण्याची त्या संस्थेची शक्ती असते किंवा योग्यता असते, तिला नावलौकिक किंवा ख्याती असं आपण म्हणू शकतो. याची व्याख्या आपल्याला करता येईल. एखाद्या व्यापाऱ्याच्या नावामुळे, जुन्या संबंधांमुळे किंवा त्याच्या वैयक्तिक पात्रतेमुळे व्यापाराची मालकी बदलली तरी त्या व्यापारापासून मिळणारा नफा कमी होणार नाही. अशामुळे व्यापाराच्या स्थावर संपत्तीला तिच्या वास्तविक मूल्यापेक्षा जी अधिक किंमत येते त्या जास्तीच्या किंमतीला लौकिक मूल्य किंवा ख्याती असं म्हणतात. म्हणजे फक्त एखाद्याच्या नावामुळेच ते माल विकला जातो. हे का बरं? तर आपण बघतो हिरो आहे, गाड्यांमध्ये मारुती आहे, नावावरूनच ते विकल्या जातात. त्याचा मालक बदलला तरी गाड्यांची विक्री होतच राहते. हे कशामुळे होतं? तर त्यांच्या नावलौकिकामुळे हे होत असतं. आणि नवीन भागीदारांच्या प्रवेशामुळे त्याला लाभामध्ये हिस्सा द्यावा लागतो. त्यामुळे जुन्या भागीदारांना लाभ कमी मिळतो. तर म्हणजे समजा 2 जण पार्टनर आहेत, तेच जो काही नफा आहे तो 50-50% वाटून घेतात. तिसरा पार्टनर आला तर प्रत्येकाला मिळणारा नफा हा किती राहील? 1/3 एवढाच राहील. म्हणजे त्यांचं नफ्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून जो नफा त्यांना भविष्यात कमी मिळणार असतो, तर जो नवीन भागीदार जी ख्यातीची रक्कम आणतो ती ख्यातीची रक्कम म्हणून जुन्या भागीदारांमध्ये वाटून देण्यात येते. नवीन भागीदारीत प्रवेश घेताना नवीन भागीदार भांडवल आणि ख्यातीसाठीची रक्कम आणतो. ख्यातीच्या रकमेवर जुन्या भागीदारांचा अधिकार असतो, म्हणून ती रक्कम आपापसात वाटून घेतात. नंतर समजा आपण त्यांच्या प्रविष्ट्या कशा होतील ते बघितल्या तर ख्यातीची रक्कम आणल्यामुळे काय, तर रक्कम येते म्हणून रोख खाते नावे आणि ख्याती खाते जमा होतं. आणि ही जी रक्कम जेव्हा जुन्या भागीदारांमध्ये वाटली जाते तेव्हा ख्याती खाते नावे होतं आणि जुन्या भागीदारांचं भांडवल खाते हे जमा होत असतं. याप्रमाणे त्या प्रविष्ट्या होत असतात. यानंतर आपण बघू संपत्ती आणि देयतेचे पुनर्मूल्यांकन. नवीन भागीदारात प्रवेश केल्यावर त्याला 2 अधिकार मिळतात. ते अधिकार म्हणजे एक नफ्यामध्ये हिस्सा मिळतो आणि संपत्तीवर त्याला हक्क मिळतो. जुन्या भागीदारांनी ही मालमत्ता आधीच घेतलेली असते. त्यापैकी काहींची किंमत ही वाढलेली असते तर काहींची किंमत ही कमी झालेली असेल. जसे इमारत वगैरे याची किंमत वाढते, यंत्र वगैरे सारखीची किंमत कमी होते. समजा आहे त्याच किमतीच्या आधारावर नवीन भागीदाराला प्रवेश दिला आणि जर एखाद्या मालमत्तेचं मूल्य जर वाढलेलं असेल तर त्याचा फायदा नवीन भागीदाराला मिळतो. त्यामुळे जुन्या भागीदारांचा तोटा होतो. आणि याच्या उलट जर एखाद्या मालमत्तेचं मूल्य जास्त आकारलेलं असेल आणि सध्याचं तिचं वास्तविक मूल्य कमी असेल तर जुन्या भागीदारांचा फायदा होतो आणि नवीन भागीदाराचा तोटा होतो. म्हणून ज्याप्रमाणे मालमत्तेच्या मूल्याचा परिणाम जुन्या आणि नवीन भागीदारांवर होतो त्याप्रमाणे देयतेचाही मूल्यांचा परिणाम जुन्या आणि नवीन
भागीदारांवर होतो. दोघांवर असा परिणाम होऊ नये म्हणून नवीन भागीदाराला प्रवेश देण्यापूर्वीच संपत्ती आणि देयतेंचं पुनर्मूल्यांकन केलं जातं आणि संपत्ती आणि देयतेंचं पुनर्मूल्यांकन करून जो नफा किंवा तोटा होतो तो जुन्या भागीदारांनी वाटून घ्यायचा असतो. तसंच त्या दिवशी जर एखादा खर्च किंवा उत्पन्न अदत्त किंवा अप्राप्त असेल तर त्याच्याबद्दलची सुद्धा ॲडजस्टमेंट करणं आवश्यक असतं. संपत्ती किंवा देयतेच्या प्रत्येक घटकाची नोंद करण्यासाठी नवीन भागीदाराला प्रवेश देताना भागीदारीच्या स्थितीविवरणात साधारण संचिती प्रणवी, नफा तोटा लेखा यावर असलेली शिल्लक, तर याच्यावर फक्त जुन्या भागीदारांचा अधिकार असतो. म्हणून भागीदारांमध्ये लाभालाभ विभागण्याच्या प्रमाणात तो वाटून दिला पाहिजे. नफा असो की तोटा तो जुन्या भागीदारांमध्ये वाटून दिलं गेला पाहिजे. आणि याप्रमाणे सगळ्या समायोजना केल्यानंतर नवीन भागीदाराला भागीदारीत प्रवेश दिला जातो. यासाठी आपण जे भागीदारी प्रवेशाची उदाहरणं सोडवू त्याच्यावरनं ते अधिक क्लिअर होईल. आज आपण इथेच थांबू. पुढल्या पिरियडला आपण उदाहरण घेऊ, तेव्हा तुम्हाला ते अधिक स्पष्ट होईल. थँक्यू.